प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। भगवत प्राप्ती करता बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी शाखा चंद्रपूरच्या वतीने आज चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, वणी, यवतमाळ, नागबीड, लोधीखेडा आणि दांडगावच्या सेवकांच्या सहकार्याने आज इथे दांडगावला सेवक संमेलन घेण्यात आलेलं आहे। सकाळला सामूहिकतेचं हवन कार्य बंडूजी आसुटकर यांच्या निवासस्थानी पार पडलं। गावातून रॅली काढण्यात आली, बॅचेस लावण्यात आलं, उद्घाटन सोहळा दीप प्रज्वलित झालं, प्रतिमेचं पूजन होऊन स्वागत झालं, मनोरंजनाकरता या ठिकाणी नृत्य सुद्धा दाखविण्यात आलं आणि एका परमेश्वरी कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये आपले सर्वांचे आराध्य दैवत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपले सर्वांचे सद्गुरू, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी बाबा जुमदेवजी थुबरीकर आई उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी येथील माजी सचिव, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरेसरजी सार्वे उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मोहाडी मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सेलोकर काकाजी उपस्थित आहेत, काकाजींना माझा नमस्कार। मोहाडी मंडळाचे सचिव युवराज दादा गलबले यांना माझा नमस्कार। मोहाडी मंडळाचे संचालक लुटेजी उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मोहाडी मंडळाचे संचालक बोंद्रेजी उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे माजी संचालक रविकुमारजी मरसकोले यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे शाखा शिहोरा येथील सहसचिव तथा तुमसर येथील मार्गदर्शक विनोद भाऊ तांडेकर भाऊंना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे माजी संचालिका माटे काकू उपस्थित आहेत, काकूंना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला सूत्रसंचालन करणारे आमचे युवा बंधू, बाबांचे सेवक, पंचायत समिती सदस्य मोहाडी जिल्हा भंडारा, बाबांचे सेवक उमेश भाऊ भोंगाडे यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या गावच्या प्रथम नागरिका, त्याचप्रमाणे बाबांचे भाचे गुरडे भाऊ, युवा संघटक विजय भाऊ दमाय, त्याचप्रमाणे शाखा चंद्रपूर येथील अध्यक्ष तथा मार्गदर्शक, त्याचप्रमाणे नेतन्यावरून आलेले मयूर दादा, सोनूताई, प्रियंका देवरे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। निमखेड्यावरून आलेले मार्गदर्शक जुमडेदाजी, त्याचप्रमाणे आत्ताच आपल्याला मंचकावरती मार्गदर्शन केले असे या गावचे पाटीलजी, ज्यांनी आपल्याकरता ही जागा उपलब्ध करून दिली। आपण त्यांच्या जागेवरती हा एक भव्य सेवक संमेलन घडवून आणत आहोत असे पाटीलजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंच मोठा आहे, आदरणीय कार्यकर्त्या, मार्गदर्शक
शाखा चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी, या परिसरामधले मार्गदर्शक, पुढे बसलेले सर्व बाबांचे सेवक आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे या गावामध्ये, त्या कार्यक्रमाचे आयोजक बंडूजी आसुटकर आणि या ठिकाणी सूत्रसंचालन करणाऱ्या तृप्तीताई दिवसे, त्याचप्रमाणे सर्व सेवक सेविका, बालसेवक बालसेविका, या सर्वांना माझा नमस्कार. महान त्यागी बाबा जुंदेवजींनी आपल्याला चर्चा बैठकीचे विषय सांगितलेले आहेत आणि हे चर्चा बैठकीचे विषय म्हटलं तर 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांवरती घडून आलेले अनुभव, या विषयाला बघून चर्चा बैठक घेण्यात येत असते. आता मागे चंद्रपूरला या ठिकाणी दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये बाबांनी शब्द दिलं, सेवकांनी म्हटलं की बाबा आम्हाला संमेलनाची तारीख हवी आहे. तर मला वाटते चंद्रपूरलाच असेल. बाबांनी शब्द दिलं की ठीक आहे. 2 फरवरी म्हणून बाबांनी ही आजची तारीख दिली आणि आजची तारीख दिल्यानंतर आज या ठिकाणी हा सेवक संमेलनाचा कार्यक्रम घडून येत आहे. या ठिकाणी वेदशास्त्र पुराणाला बाजूला सारून महान त्यागी बाबा जुंदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती केली. आता तो एक भगवंत म्हणजे कुठला आणि कोणता? बरेच असे काही सेवक म्हणतात, अनेक वाले म्हणतात की मंदिरामध्ये जी मारुतीची प्रतिमा दिसते, फोटो दिसते, मूर्ती दिसते, तर ती मूर्ती कोणती आणि तुमचा भगवान कोणता? सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असंच, या ठिकाणी श्रीमान्य पाटीलजी यांनी सांगितलं की निर्गुण निराकार कसं असते, आहे की नाही? निर्गुण निराकार कसं असते ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझे वडीलधारी आहेत. आमच्या महान त्यागी बाबा जुंदेवजींनी सर्व दैवतांना ते पण मानायचे. आम्ही इथे बसून आहोत, आम्ही पण मानत होतो, आम्ही पण मूर्ती पूजन करत होतो, सगळं काही करत होतो. पण ज्या वेळेला आमच्यावरती दुःखापत निर्माण झाली त्या वेळेला कुठलाही देव असं काही आलं नाही आणि त्यांनी दुःख दूर केले नाही. दुःख दूर केले नाही. आमचे बाबा सुद्धा सर्व दैवतांना मानायचे. मंदिरामध्ये जाऊन 21 प्रदक्षिणा घालून ते हनुमानजीच्या मूर्तीवरती पाणी घालायचे आणि ते घरी मंत्र बोलायचे आणि घरी यायचे. पण त्यावेळेला 4% फक्त, तेवढंही म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये आराम झालेलं नव्हतं. पण जे आपले संन्यासी होते, पावळ दवना येतील आत्मारामजी, त्यांनी सांगितलं की म्हणे तुम्ही असं नका करू, तुम्ही एक काम करा, मंदिरात जाणं बंद करा. कुठे जाणं बंद करा? मंदिरात जाणं बंद करा आणि घरून या कार्याची विधीला तुम्ही सुरुवात करा. तर बाबांनी विचार केलं की घरी बसून कसं करायचं. त्यांचं आडनाव होतं, ज्यांनी मंत्र दिलं बाबांना त्यांचं आडनाव होतं सांगडीकर, आत्माराम बुवा सांगडीकर त्यांचं नाव. त्यांनी सांगितलं बाबांना, अहो म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये नका जाऊ, तुम्ही एक काम करा की आपल्या कुटुंबामध्ये जर तुम्हाला या कार्याला जो कोणी सहकार्य करत असेल त्यांनाच घेऊन तुम्ही या कार्याची विधी करा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले महान त्यागी बाबा जुंदेवजी त्यांनी त्याच प्रकारे केलं आणि कार्याला ते पुढे झाले. कार्याला पुढे होऊन त्यांनी जसं सांगितलं होतं सांगडीकर बुवानी तसं बाबांनी केलं आणि केल्यानंतर खरंच बाबा मंत्र बोलायचे आणि परमेश्वराला सांगायचे, भगवान बाबा हनुमानजी माझ्या कुटुंबामधले सर्व दुःख दूर व्हायला पाहिजे. कारण की कुत्र्याचा आवाज येतो, बिल्लीचा म्याऊचा आवाज येतो तर माझ्या इथे कुणी नाही कुणी दगावतो. जो एखाद्या स्त्रीमध्ये
तिच्या गर्भामध्ये जरी बाळ असेल किंवा पाणी जरी असेल, 2 महिन्याचे जरी पाणी असेल तर त्या बाईचं अबॉर्शन होतो. असा प्रकार काय बाबा, हा सगळा प्रकार बंद व्हायला पाहिजे असं बाबांनी शब्द भगवान बाबा हनुमानजीला ते बोलायला लागले. आणि खरंच म्हणतात ना, शब्दामध्ये ताकद असतो. आणि त्या शब्दानुसार मंत्रानुसार बाबांनी विधीला प्रारंभ केलं. आणि खरंच बाबाने एक भगवंत कुठे आहे ते भगवान बाबा हनुमानजीने दाखवून दिलं. आता त्यावेळेला बाबांनी एकच म्हटलं होतं, मी सर्वच दैवतांना मानतो. का बरं म्हटलं असेल की शांताबाई रंगारी ही स्वतःचा मांस ती खायची, तिच्या अंगामध्ये भुताटीचं प्रकार होतं. बाबा हताश होऊन गेले होते आणि ती आलेली होती. त्यावेळेला बाबांनी म्हटलं होतं की मी सर्वच दैवतांना मानतो, पण ही बाई जोपर्यंत माझ्या इथपर्यंत येतो घरापर्यंत तोपर्यंत ही बाई चांगली असते आणि इथून गेल्यानंतर ही जशीची तशी होते. म्हणून त्यावेळेला नंतर आत्माराम बुवानी हे सगळं सांगितलं आणि बाबांनी त्या पद्धतीने आपल्या विधी कार्याला सुरुवात केली. आणि शांताबाई रंगारी ही बाई चांगली झाली. स्वतःच्या अंगाचं मांस खाणं तिनं बंद केलं. तिच्या अंगामधले भुताटीचा प्रकार नाहीसा झाला. आणि बाबाला खरंच भगवंत काय असते म्हणून हे कळून आलं. आणि खरंच आपण षष्ठीचं हवन कार्य ज्या दिवसाला घडवतो त्या दिवसाला महान त्यागी बाबा जमदेवजीला एक भगवंत प्रगट झाले. म्हणजे भगवंत प्रगट कसे झाले आणि प्रगट दिवस आपण मानतो. आणि षष्ठीचं हवन कार्य राखीपासून 6 दिवस, राखीपासून तो दिवस सोडायला लागतो आपल्याला. राखीचा दिवस सोडून 6व्या दिवशी आपण षष्ठीचं हवन कार्य घडवतो. आणि तो षष्ठीचं हवन कार्य म्हणजे तो आपला करता एक प्रगट दिवस असते. आणि प्रत्येकांचे इथं त्यागी सेवकांचे इथं तो हवन कार्य आपण घडवत असतो. काही कालांतराने बाबा देवभान विसरले. देवभान विसरल्यानंतर, कारण की आत्माराम सांगडीकरने सांगितलं होतं की जर ते तुम्ही विधी कराल तर एक तर घर सोडून जाल, नाहीतर पागल होऊ शकतो, नाहीतर मृत्युमुखी पाहू शकतो. पण बाबांनी तो विचार केलं नाही. आपल्या भावंडांना विचारलं पण भावंडे पुढे आले नाही. आणि बाबांनी फक्त एकच ध्यास पकडलं की काही होऊन जाईल तरी चालेल पण मी मागे हटणार नाही. आणि बाबांनी या कार्याला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाबांनी या कार्याला सुरुवात केली. आणि बाबां त्या वेळेला जसे 3 महिने बाबा विधावस्थेमध्ये होते आणि 15 नोव्हेंबरच्या रात्रीला बाबा 14 नोव्हेंबरच्या रात्रीला बाबा घरगृहस्थीमध्ये आले. घरगृहस्थी मध्ये आल्यानंतर बाबांनी काहीही घेतलेलं नव्हतं. बाबांनी काही घेतलेलं नव्हतं. पण त्या दिवशी 14 नोव्हेंबरच्या रात्रीला महान त्यागी बाबा जमदेवजी यांच्या आकारातून ध्वनी निघू लागली. काय ध्वनी निघू लागली की मुझे सब दैवत प्रणाम कर रहे हैं, मुझे सब दैवत प्रणाम कर रहे हैं. त्यावेळेला बाबांनी सर्व दैवतांना, जे दैवत होते साई गजानन जेवढे आहेत, जे साधू संत होऊन गेले, त्यांनी बाबांनी आपले महान त्यागी बाबा जमदेवजींनी त्यांनी बाबांना नमस्कार केला. आणि त्यांनी बाबाला नमस्कार करून त्या वेळेला भगवान बाबा हनुमानजी बोलू लागले, जुम्मन तू अभी साधारण मानव नहीं रहा, तेरा सर तो मेरा धड़ और मेरा धड़ तो तेरा सर, अभी तो बाबा बन गया है, अभी तू बाबा बन गया है. भगवान बाबा हनुमानजीची एवढी मोठी दैवी शक्ती. म्हणून त्याच वेळेला सांगितलं की भगवंत हा कुठे आहे. भगवान हा कुठे आहे तर प्रत्येक सजीव आत्म्यामध्ये आहे, कोणत्याही मंदिरात नाही आणि दगडामध्ये नाही. भगवान हा कुठे आहे तर प्रत्येक सजीव आत्म्यामध्ये आहे. पण जे खाण्याचे काही असतात, सजीव आत्म्याला बनवणारा सुद्धा तो परमात्मा असतो. आताच्या ठिकाणी आपण ऐकलो खाण्याचं म्हणजे मांसाहार करण्याचं जे आहे ते मांसाहार जरी आपण करतो पण ते त्याच करता आहेत. पण मानवानी
एवढंही म्हणजे तो राक्षसी प्रवृत्तीचं ते होत नाही खाण्याकरता, पण बाबांनी आपल्याला तेच सांगितलं, नॉनव्हेज ते कसं खायचं, तुम्ही ते खाऊ शकता कारण की तो खाण्याकरताच बनलेला आहे. एक व्यक्ती म्हणतो की नाही असं होत नाही, कारण की म्हणतात ना, मांस कटा बोटी बेटी चंबल बनी नगार, कुछ ऐसे कर्म बाकी थे उसमें भी गिरती है मार. खरंच आहे. नगाऱ्यावरती त्याला जरी हे केलं, त्याला जरी मारलं, पण शेवटी आज काय होतो, आज ढोलकीवरती म्हणा किंवा एखाद्या डपडीवरती म्हणा किंवा एखाद्या नगाऱ्यावरती म्हणा, आपण ते वाजवत असतात की नाही. शांत बसा, काही होत नाही. आणि ते वाजवल्यानंतर त्याचे काहीतरी कर्म बाकी होते, म्हणून आज ते वाजवतात. म्हणून आपल्या बाबांनी एकच सांगितलं आहे की मूर्ती पूजन बंद, आणि भगवान कुठे आहे तर सजीव आत्मामध्ये आहे. ज्या ठिकाणी मानवाचं मन निर्मळ असेल, प्रेमळ असेल आणि एक दुसऱ्याप्रती विश्वास आणि आदर असेल, अशा आत्म्यामध्ये दैवी शक्तीला तुम्ही बघा तर ती दैवी शक्ती तुम्हाला नक्की दिसणार आहे. आणि जर तुम्ही वरवरच बघाल तर तुम्हाला दैवी शक्ती काय दिसणार आहे. आपल्या बाबांनी सजीव आत्म्यामध्ये भगवंत पाहिला आहे, म्हणून आपण सजीव आत्म्याला काय करतो, नमस्कार करतो. आपण कुठल्याही मूर्तीला नमस्कार करत नाही, कारण की आपल्याला मूर्ती पूजन हे बंद सांगितलेलं आहे. जरी ते हनुमानजी आहेत मूर्तीचे, तेही हनुमानजी एकच आहेत, आपले बाबा हनुमानजी सुद्धा एकच आहेत, पण बाबांनी सजीव आत्म्यामध्ये भगवंताला पाळलेला आहे, म्हणून आपण एकमेकांशी नमस्कार घेतो आहे. कारण की आपण आपल्या बाबांनी पाया पडू दिलं नाही. आजकालचे तर असे ऋषी मुनी आहेत बसलेले साधू संत, त्यांचे तर पाय धुवून पाणी प्याल तरी तो कमीच म्हणतो की नाही म्हणत, त्याला तो कमीच जातो. असे ऋषी मुनी बसलेले आहे, साधू जे आहेत, हवन घडवून देणारे, हे करणारे, तुम्ही त्याच्याजवळ हे करा तर तुम्हाला लुबाडल्याशिवाय राहतच नाही, आहे की नाही. पण आपल्या बाबांनी निष्काम कोणती सेवा केली, निष्काम कर्मयोगी. आपले बाबा काय झाले, निष्काम कर्मयोगी. आमच्यावरती काय होतं, दुःख होतं, तर आम्हाला आमच्या बाबांनी चांगल्या कर्माकडे, चांगल्या दिशेकडे आम्हाला वळवलं, आणि महान त्यागी बाबा जुमदेवजींनी निष्काम भावनेने आम्हाला ती सेवा फुकटामध्ये वाटून दिली, म्हणून आज त्यांची ही पावती या ठिकाणी दिसत आहे. खरं आहे की खोटं आहे, खरं आहे ना. मग आपले बाबा किती गुणी, कारण की बाबा ज्या वेळेला ऋषिकेशला गेले होते, बाबा दौऱ्यावरती जायचे, सेवकांना म्हणायचे मानवाने बनवलेली कला तुम्ही बघून या, पण बाबा बाहेर थांबायचे, पण बाबा मंदिरामध्ये जात नव्हते. आणि त्या ठिकाणी बाबांनी सांगितलं की तुम्ही बघून या. सेवक गेल्यानंतर तिथे कुणी पैसा काही घातला नाही दानपेटीमध्ये, तो पैसा कुणाला जातो, पंड्यालाच जातो शेवटी. तिथे कुणीही पैसा घातलेला नाही. पैसा न घातल्यामुळे तो पंडा चिडला ना, तो चिडता इकडे पुढे आला. तिथे होते बाबा. बाबाला काय म्हणतो, ये महाराष्ट्र के लोग ऐसे है वैसे है, यहाँ पर चंदा नहीं दिए तो ये नहीं किए तो वो नहीं किए. तो बाबांना बोलू लागला, भगवान का क्रोप लगेगा तो ऐसा होगा तो वैसा होगा, तुमने ऐसा नहीं किए वैसा नहीं किए. त्यावेळेला बाबा म्हणू लागले कि पंडा जी, अगर इस ऋषिकेश में कौन कौन है, कितने देव है, भगवान कितने हैं, आप मुझे बताइए. त्यावेळेला तो पंडा विचारामध्ये पडला, आणि बाबांनी म्हटलं त्यांना, जो कि आप इतना ही बता रहे हो तो फिर ठीक है, आप एक काम करो, आप उन पत्थरों के देव को इधर बुलाओ, अगर सही में वो अपना परिचय अगर देते होंगे तो हम भी उनके दर्शन करेंगे. बाबा बरोबर बोलले की नहीं, अगर पत्थर के देव अगर हमको दर्शन देते होंगे तो हम भी उनको नमस्कार करेंगे, हम भी उनका दर्शन लेंगे, आप बुलाओ उनको. त्यावेळेला पंडा काय म्हणू लागला, कैसे वो बोले आप महाराष्ट्र वाले, पत्थर कभी आते ही क्या बोले.
पत्थर कभी आते हैं क्या बोले. त्यावेळेला आपले बाबा बोलू लागले, नहीं नहीं पंडा जी, जबकि पत्थर आते नहीं तो देव भला कैसे हुए, पत्थर आते नहीं तो भगवान भला कैसे हुए, आप मुझे बताइए. त्यावेळेला पंडा चिडला आणि चिडल्यानंतर काय म्हणू लागला, फिर भगवान पत्थरों में नहीं है बोले तो भगवान कहाँ है बोले, तुम्हारे महाराष्ट्र में है क्या बोले. त्यावेळेला बाबा बोले, अगर आपको भगवान देखना है बोले तो इन सभी सजियों में देखो बोले, अब भी भगवान कैसे दौड़ के आते हैं या भगवान कैसे दिखते हैं आप समझ जाना बोले. आणि त्यावेळेला सेवकांनी जयघोष केला. त्यावेळेला बाबांनी त्या पंडाला सांगितलं की देखो पंडाजी, इन्हीं में है मेरा भगवान बोले. किती बाबा विचाराचे होते. पंडाजी बोले, इन्हीं में मेरा भगवान है बोले. अगर आपको भगवान के दर्शन करना है, आपको भगवान को अगर पाना है बोले तो मैं नागपुर टिमकी रहता हूँ बोले, मेरे वहां पर आ जाना बोले. त्यावेळेला पंडा हादरला आणि हादरल्यानंतर त्या पंड्यानी बाबा पुढे आपली हार मानली आणि तो पंडा बाबाला काय म्हणू लागला, आप जीते मैं हारा. काय म्हटलं त्याने, आप जीते मैं हारा, मुझे क्षमा करिए महोदय, मैं बिना फजूल का आपसे यहाँ पर अनबन कर रहा था. त्यावेळेला स्वाभिमानाने बाबांनी म्हटलं कि पंडा जी, अगर भगवान को अगर पाना है तो किसी मूर्ति में नहीं, किसी पत्थरों में नहीं, भगवान को अगर पाना है तो सच्चे दिल से हर सजीवों में पाओ. त्यावेळेला तो शांतच झाला. मग आपल्या बाबाने आपल्याला कुठे दाखवलं भगवान, कुठे दाखवलं. आपल्या बाबांनी पण आपल्याला भगवान दाखवलं प्रत्येक सजीव आत्म्यामध्ये. पण कधी कधीला विनाशक चाली विपरीत बुद्धी एखाद्याच्या डोक्यामध्ये शिरली का आजचा मानवही दैवी शक्तीला बाजूला ठेवून देतो आणि तो असुरच बनण्याचा प्रयत्न करतो. असुर बनण्याचा प्रयत्न कसं करतो तो, त्याला म्हणजे कुणीच ओळखायला येत नाही. खरं आहे की खोट आहे, कुणीच ओळखायला येत नाही असा असुर बनून जातो. म्हणून विनाशक काले विपरीत बुद्धीला आपल्या जवळ येऊ देऊ नका, तिला दूर करा आणि दैवी शक्तीचे विचार आपल्या जवळ ठेवा. तर खरंच आपल्याला दैवी शक्तीचे गुण आपण पाहिल्याशिवाय राहणार नाही. असे कार्य प्रत्येक मानव धर्माच्या सेवकांनी करायला पाहिजे. चांगले विचार चांगले आत्मसात करायला पाहिजे. पण आपण चांगले विचार ते सोडूनच देतो आणि भलतीकडेच वळण्याचं कार्य करतो, आहे की नाही. भलतीकडेच वळण्याचं कार्य करतो. आता दौरा गेलेला होता, आम्ही दिल्ली तिथून फक्त 150 किलोमीटर होती. मला काम होतं दिल्लीला, मी दिल्लीला गेली आणि आमचे सेवक भाऊ काय म्हणतात की ताई म्हणे आम्ही मथुरेवरून येऊ का. मी म्हटलं ठीक आहे तुम्ही घ्या. पण मी हेही सांगितलं तुम्ही मथुरेला चालल्या ठीक आहे, पण कोणत्याही मूर्तीकडे किंवा दान द्यायचं नाही, तुम्ही बघून येऊ शकता. तर ते गेले, आम्ही वृंदावन वरून येतो बघ. तर ते गेल्यानंतर तिथे गेले, तिथल्या पंड्याने सांगितलं म्हणे की ये किसके तो जमाने का है ये भीम, इस भीम को प्रदक्षिणा डालो, ऐसे ऐसे और ऐसे ऐसे करो. मी म्हंटल म्हणे की मी याला कशाला प्रदक्षिणा घालू. और यहाँ पर जितना आपसे होता है सिर्फ यानी गेट एंट्री कितने तो है ऐसा उसने बोला बोले. तर म्हटला म्हणे का तिकडे कोण जाईल, आता या मुंड्यापर्यंत चालले जाऊन. आता ते मुंड्यापर्यंत आले. आता यांना का माहित, पंडा आपला समोर जात होता, त्याला वाटलं की हा पंडा काही असा दाखवत असेल. तर यांनी साधारण याच्यामध्ये तो गोलगोल ते पाहिलं. आता ते पाहिल्यानंतर बाबांनी एका ठिकाणी यावर मार्गदर्शन केलं. हे अनेक देवी देवताच्या त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी बाबांना माफी मागितलं. कारण की त्यांच्या लक्षात आलेलं होतं की सुरतच्या अंबाबाईच्या देवस्थानामध्ये नमस्कार केलं होतं सातपुतेनी. 1.25 लाखांनी पाहिलं, 1.25 लाख पाहणारा चोर झाला आणि सातपुते हा सावचा साव झाला. म्हणून त्यांच्या मनामध्ये आलं असेल, म्हणून ते सुद्धा सावध झाले आणि त्यांनी सांगितलं पण म्हणे आम्ही तिथे पैसा काही दिला नाही,
आणि तिकडे जायचे वेगळे पैसे लागत होते, आम्ही तिथे काही दिलं नाही म्हणे आणि आम्ही सरळ म्हणे तिथून निघून आलो म्हणे, पण आमची चूक झाली म्हणे, आम्ही जायलाच नव्हतं पाहिजेत म्हणे. म्हटलं भाऊ तुम्हाला कोण सांगेल, आहे की नाही, तुम्हाला कोण सांगेल. मी एवढे दौरे होतात, मी कुठेही त्या मंदिरामध्ये मला इंटरेस्ट वाटतच नाही. मला त्या मंदिरामध्ये इंटरेस्ट वाटत नाही, कोणत्या मूर्तीमध्ये वाटत नाही. मी त्या मंदिरामध्ये जातही नाही बघायला की इथे कशाची मूर्ती. प्रत्येक मानवाला प्रत्येक धर्माविषयी स्वाभिमान असते. आवाज येत आहे ना? प्रत्येक मानवाला आपापल्या धर्माविषयी स्वाभिमान असते. त्याच पद्धतीने आम्हाला सुद्धा आपल्या धर्माप्रती स्वाभिमान आहे की नाही? आम्हाला सुद्धा आमच्या धर्माप्रती स्वाभिमान आहे, कारण की आमच्या बाबांनी सुद्धा एका भगवंताला प्राप्त केलं. त्यांनी सुद्धा रक्ताचं पाणी केलं, आपलं देह चंदनासारखं झिजविलं आणि आपल्या संपूर्ण हाडाच्या काड्या केल्या आणि या मानव धर्माची स्थापना करून आम्हाला दीनदुखी या मानवाला ही कृपा फुकटात वाटून दिली. बाबांनी पैसे घेतले का? बाबांनी पैसे घेतले का? नाही घेतले ना. मग आताचे पंडे बघा तुम्ही मंदिरामध्ये जात, खरं आहे की खोटं आहे? मग आपले बाबा साधे भोळे, साधी राहणी आणि उच्च विचार आपल्या महान त्यागी बाबा जुंडेजीचे होते. आणि आताचे भक्षक बघा, आहे की नाही? आताचे बघा, आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मी सुद्धा मोजरीला जायची पाटील साहेब. मला पण सुद्धा खूप तुम्ही या ठिकाणी जे सांगितलं, मला सुद्धा धार्मिक विचाराचं खूप म्हणजे हे होतं आधी, लग्नाआधी. लग्नानंतरही मी अनेकामध्ये होते तेव्हा, पण लग्नानंतर मी कधी मोजरीला गेली नाही. त्या आधी मी मोजरीला माझ्या आजोबासोबत मी जायची. माझे आजोबा सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे म्हणजे हे होते, ते सुद्धा त्यांच्या ग्रामगीता वाचायच्या, त्यांचे विचार ते ऐकायचे. त्यावेळेला मी सुद्धा आपल्या आजोबांसोबत, माझ्या वडिलाचे वडील दरवर्षीला कुणीतरी जायचंच घरून. आजोबा तर दरवर्षीला जायचे, पण त्यांच्या सोबतीला कुणीतरी. मी पण जायची, मी सुद्धा गेली तिथे. या ठिकाणी सांगितलं आहे पाटील दाजींनी, कधी येशील मनमोहना पाहना पुन्हा पुन्हा, हे जे सांगितलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे सुद्धा म्हटलं आहे, खंजरी वाजवून मज माणूस द्या, मज माणूस द्या, माणूस मागता प्रभू दिसला. पण आमच्या बाबांनी सुद्धा 18 वर्षाचा मुलगा सोप्ता भवन मध्ये म्हटलं की जर तुम्ही मला 18 वर्षाचा मुलगा दिलं तर मी त्या मुलाला त्यागी महापुरुष बनवणार. आमच्या बाबांनी सुद्धा म्हटलं, पण कोण दिवसा उरला आपलं म्हणजे हे रक्त, आहे की नाही? आपल्या रक्ताचं कोण दिवसा उरलं, कोणीच नाही देत. पण आमच्या बाबांनी सुद्धा ते मागितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदेशामध्ये गेले खंजरी वाजवायला, पण आमचे बाबा सुद्धा विदेशामधून जाऊन आले. ते आमच्याकरता गर्वाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आपल्या या मार्गामध्ये सर्व दुःख दूर होतात, दारिद्र्य दूर होतो. फक्त कर्म करा, कर्तव्य करा आणि चांगले विचार आत्मसात करा, तर खरा भगवान हा तुमच्या जवळ आहे. इकडे तिकडे भटकण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आपण सुंदर असं मार्गदर्शन, अनेक विचारातून, अनेक अनुभवातून आम्हाला या ठिकाणी सेवकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं आपलं अभिनंदन व्यक्त करतो व समोरील मार्गदर्शन करण्याकरता आमंत्रित करतो.